पुण्यात आरपीआय कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे उमेदवारांच्या विरोधात। भाजपच्या चिन्हावर आरपीआयचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत आणि त्यालाच विरोध करत शहर समितीच बरखास्त करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांच्याकडे केली आहे। चिन्हावर जे लढत आहे ते भारतीय जनता पक्षाचे लढत आहे, त्यांचा आणि आरपीआयचा काही संबंध नाही आहे। आणि पुणे शहरातील आंबेडकरी विचाराची बहुजन जनता ही कदापि त्यांना मतदान करणार नाही। आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर रिपब्लिकन पक्षाची युती नाही आहे आणि आमचे स्वतंत्र उमेदवार आहेत, त्यांना आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत। आरपीआय मधून उमेदवारी मिळवलेल्या 10 पैकी 5 जणांचा पक्षाशी काहीच संबंध नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। एबी फॉर्म सुद्धा भाजपचेच लावण्यात आले होते की पुणे शहराची पूर्ण कार्यकारिणी बरखास्त झाली पाहिजे, यानी एक 10 लोकांची कमिटी या शहरामध्ये झाली पाहिजे, जेणेकरून अध्यक्षांनी जो घोळ घातला, काही पैसे कमवले आणि सामान्याचा गळा घोटला, अशा अध्यक्षाला पक्षातून काढलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। समान पक्ष चिन्हासाठी किमान 5% मतदान किंवा कमीत कमी 8 नगरसेवक हा निवडणूक आयोगाचा नियम आहे। आजच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या चिन्हामध्ये आम्ही या ठिकाणी निवडून येऊ शकलो नसतो, परंतु भारतीय जनता पार्टीने देखील या ठिकाणी जबाबदारी घेतली की जरी तुम्ही आमचं कमळ चिन्ह घेतलं असलं तरी तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचा वेगळा गट या ठिकाणी रिपब्लिकन गट बाजूला या ठिकाणी आम्ही तुम्हाला मान्यता देऊ शकतो। वेगळ्या चिन्हावर लढल्यास फटका बसेल अशी भीती पुण्यातल्या आरपीआयच्या उमेदवारांना वाटतेय। या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे।